नमस्कार मंडळी, मी स्वतः मालक तुमचं स्वागत करत आहे ह्या व्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता मी घरी आहे. तर आज आम्ही करतोय फूड फूड चॅलेंज फूड कुकिंग करतोय आम्ही. फूड चॅलेंज नाही ये. तर कुकिंग करतोय आम्ही, मी आणि माझी एक बहिणाबाई. तर आम्ही करतोय फ्राईज. तर आज घरी कोण नाही, तर म्हटलं फ्राईज करूया. तर फ्राईज करता करता ब्लॉग पण बनवूया. म्हटलं अरे शॅडो थेरी हां, तो ब्लॉग पण करूया. तर आता मी फ्राईज वगैरे बनवतो. नंतर पी सी पण साफ करायचा माझा, तर त्याला पण मी तिला खेचून घेतो पी सी साफ करायला. तर ते आम्ही नंतर करू संध्याकाळी. पहिल्या आधी फ्राईज बनवतो, तर ती मग आम्ही तुम्हाला दाखवतो कसं काय होते, काय कुकिंग वगैरे. ओके नाही फ्राईज जाणार आहे वाटतं, होते. तर भेटूया. अशा प्रकारे आता बटाटी धुण्याची प्रक्रिया चालू आहे. थोडा प्लॅनमध्ये चेंज आहे, जे आम्ही फ्राईज बनवणार होतो ते आता फ्राईज जरा काय करणार, चिली फ्राईज, चिली पोटॅटो फ्राईज. तर हे कटिंग करतो. अरे धुतलाय तू, घाण नको करू तुझ्या हाताने. ते आता हे कटिंग करतो आणि तुम्हाला दाखवतो पुढचं. ओके. तर मंडळी घेतो काम करायला सुरुवात. आज नेमकं ट्रायपॉडची गरज होती आणि ट्रायपॉड तन्मय घेऊन गेला. म्हणून जुगाड करून ट्रायपॉड हे मोबाईल ठेवावा लागते कसा तरी. तर अशा प्रकारे लसूण झालेली आहे, पण बटाटे अजून नाही झालेत. आपण एक कांदा पण कापणार आहोत छोटूसा. तुला एवढी उडी मारायची काय गरज आहे? काय दिसणार नाही तुला. माझी गलती. उडी मारते. उडी मारून येईल, धावत येईल, कशी पण येईल. तर म्हणजे हिला एक इन्फॉर्मेशन द्यायची आहे की बटाटे असे धुवून घ्यायचे कापून झाल्यावर. हां, दाब बेसिनमध्ये टाक. हां, तर असे धुवून घ्यायचे का त्याचा स्टार्च वगैरे तो निघून जाईल, म्हणजे ते अजून क्रिस्पी होतील असे, म्हणजे खायला अशी. तर समजून जा काय. तुझे हात नको टाकू मध्ये. हां, तर ते धुवून पूर्ण घ्यायचे असं आणि त्याचं एखाद दोन असे clear पाणी. बेसिनमध्ये पण टाकायचे असे धुताना. ते बघा आता बाकी नाही पडत, नाही पडला मगाशी. तो बघ एक पडला दिसतोय तो बघ. कुठे तो तो बघ. कांदा आहे, कांद्याचं ते अच्छा. वेगळं आहे. हां, ते वेगळं. ओके, तर भेटूया. अजून एकदा धुवणार आपण ह्याला. असं म्हणजे 3दा पाणी वेस्ट घालवायचं मंडळी. ओके ना, तर भेटूया. स्वच्छ खाण्यासाठी. तर लवकरच धुवून आम्ही भेटतो. गिंबल नाही म्हणून हा जुगाड करावा लागला मला. बघितलं, शेवटी बोललो तसं. असे धुताना 1-2 बटाटे बेसिंगमध्ये पाडायचे, परत ते धुवून घ्यायचे डबल पाणी घ्यायचं. ओके. आणि हा तो मी जुगाड केलेला मोबाईल स्टँडसाठी, गिंबलसाठी वगैरे. आणि आता त्याच्यात बेसन टाकायचं. बेसन टाकायचं आहे त्याच्यात, आणि मी तांदळाचं पीठ टाकणार आहे कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी. एवढं नाही टाकायचं, बेसन असं जरा थोडंसं क्रिस्पीनेस साठी. चल ठेव पटकन, चल. थांब जरा आता. ते मी टाकतो, मोबाईल पकडतो. तर चालू केलं. बटाटे चालू झालं ना. हं. बटाटे चांगले आपण धुवून घेतलेले आहेत. हे आहे तांदळाचं तांदळाचं पीठ, पीठ, बेसन. बेसन, ठीक आणि आहे. ते आणि हा बेसन. राज किती टाकू बोल. 1 स्पून टाक. अजून एक टाक. टाकू. हा बस. आता किती. बेसन एकच टाक आधी. आधी पण हे गाठे झालं तसं.
ते तुला मिक्स करायचं. टाकू अजून? नाही बस आधी. आता हाताने करतोय चम्मचने. हात धुतलेस? सोमा तुझ्यावर काय वाटलं चमचा घेतो तर माझ्या मते हाताने केलेलं चांगलं होईल अजून. त्याला चांगलं मिक्स करायचंय. आपण ह्याच्यामध्ये सगळं नमक वाव असे मिक्स करता करता खाली सांडायचे. पण पीठ आहे ते, बटाटा नाही. बटाटे सांडायचे म्हणजे त्याला अजून टेस्ट येणार. तुझ्यावर का नाही? ह्याच्यात थांब, आपल्याला हे पण टाकावं लागेल. मसाला, मीठ. आता हे लाल तिखट लाल टाकतो तिखट. आपण. किती टाकलंस? अर्धा चम्मच आहे. अजून टाक. बस. हा. त्यानंतर हळद थोडीशीच टाक. एकदम एकदम अजून कमी. बस. आणि स्वादानुसार नमक. किती टाकलंस? अर्धा. अजून टाक जरासं. कमी कर. हा बस. एवढं मीठ. आपल्याला वरून नमक टाकावं लागेल. तसं पण आपण ऑरिगॅनो टाकतोय आणि आम्ही हे ऍड करतोय आमच्या प्रकारे. रातच्या डोक्याप्रमाणे ज्याची गरज नाही. बॉल जास्त नको टाकू. अरे बाबा बस. हा अरे चांगलं ना लागलं हो, ना. मी आहे ना. नडूया आपण चल. आणि आम्ही हे पण ऍड करतोय त्याच्यात ऑरिगॅनो. तर ऑरिगॅनो पण टाकतोय आपण. बस. आता थोडं ह्याला मिक्स कर. हे कचरा साईडला ठेव. माझ्या मते हाताने केलं चांगलं होईल. आता तुला हातच टाकावं लागेल त्याच्यात. न पाडवता न हे करता कर. तुला जर पाण्याची गरज असेल तर यू कॅन. तोपर्यंत आपण तेल गरम करूया. तेल तापायला ठेवलेलं आहे. आता आपण बघूया ह्याचं कुठपर्यंत आलंय. पाणी टाकू अजून? तू टाकलास? थोडस. तर गरजेनुसार पाणी टाकलंय. ठीक आहे. जास्त आता हे करू नको. आता ह्याला ठेवूया आपण तेल तापेपर्यंत साईडला. हे आता मॅरिनेट झालंय आणि ते तेल पण गरम होतं. तर आता हळूहळू एक 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 करून सोडूया आणि तळूया. तर व्हिडिओ. तर अशा प्रकारे तेल तापलेलं आहे. मोठा गेलाय मी गॅस. आपला टाक. गॅस टाकू? ग्लास टाकू का? हा टाक ना. एक एक नाही टाकायचं. असे 4-5 उचलून टाक ना. म्हणजे ते बॅटर सहित येईल. हा ते नंतर आपण वेगळे करणार त्याला. उडाले तर माझ्या अंगात नाही उडणार. अशा प्रकारे सक्सेसफुल झालेला आहे रेसिपी. तर काढून घे चल. मोबाईल नाही माझ्याकडे. अशा प्रकारे मंडळी जे मी रेसिपी ठरवली ती सक्सेसफुल झाली. असा एक पाडायचा. सगळं हे काढताना एक गॅससाठी एक पाडायचा. ते गॅसला आपण कुठला पण चांगला गोष्ट बनवतो तर आम्ही पहिले दुसरा गॅस. राऊंड घेतो करायला. पटापट तळून घेतोय आणि पुढचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आणि सोबत शिरा पण खातो आम्ही कारण की काल शनिवार होता
काल शनिवार होता, तर काल होतं हे आपलं श्रावणी शनिवार पहिला उपवास, म्हणून ते गोडधोड असं. तर भेटूया, हे तळून डायरेक्ट भेटतो. सर लावून टाकलेलं आहे आणि हे टेस्ट करतो जरा कसं झालंय कसं नाही. गरम तर आहे, शिजलं आहे नाही शिजलं आहे. मस्त झालंय, 5 आलाय. तुम्ही पण हे ट्राय करू शकता जसं आम्ही केलंय तसं. आणि पुढे अजून बाकी आहे रेसिपी, पुढे अजून बनवायचं आहे चिली पोटॅटो वगैरे असं. तर बघूया काय सक्सेसफुल होते कसं नाही. तर तुम्ही तसंच स्टेप बाय स्टेप करत जा, होईल सक्सेसफुल. तर मंडळी अशा प्रकारे सगळं झालेलं आहे फ्राय करून. तर मी एक डोकं चालवलं जे आम्ही कांदा चिरलेला, तो पण बॅटरमध्ये हे डीप करून फ्राय केला आम्ही, कारण की ग्रेव्ही अजूनची आम्ही बनवणार आहे ती क्रिस्पी लागेल. तर बॅड आहे. बघूया, हे बघा क्रिस्पी झालं आहे चांगलं. आवाज येईल तुम्हाला, चांगला दाखव ना. आवाज नाही येणार, जाऊ दे. पण क्रिस्पी झालंय, पण हे क्रिस्पी झालंय खरंच. आणि किती भारी, किती छान दिसतंय. नाही ह्याच्यावर टेस्ट करू दे मला, कांद्यावर. असं खाऊन संपव सगळे. मस्त. तर हॅलो, हे पटकन आम्ही ग्रेव्ही बनवतो आणि बरोबर आहे ना? तुम्हाला दाखवतो. ओके, घी मध्ये बनवूया ना. कसं बनव चांगलं लागेल का बनव बघूया. आज काय चल आज होऊ दे. तेवढंच टाकूया, बस झालं. पॅन तापलाय बघ किती. दिसतोय का आपण त्याच्यात? हे दिसतंय का? आता याच्यामध्ये थोडंसं तेल पण टाकूया, फक्त घी घालूया. आता ह्याच्यामध्ये गार्लिक जाणार आहे, चमचा. काय कसं चमचावाली. असं बघा. ते सांडले ना तू निवडायचं का? त्याच्यावर करूया का? आमचं एसी बघा, डायरेक्ट हवा तोंडावर. एसी नाही, चिमणी, एक्झॉस्ट फॅन, नॅचरल एक्झॉस्ट फॅन. आता गार्लिक जरासं फ्राय होऊ दे. आपण इन्स्ट्रक्शन वाली फूड चॅनल व्हिडिओ नाही बनवायचे. आता याच्यामध्ये हे टाकू आता. हा तेव्हाच फ्राय होणार. बिया पण टाकत्या. तूच खायचं. माईक घ्यावे लागतील आपल्याला. रोज व्हिडिओ टाकले तर नक्की घ्यावे लागतील. आता रोजच म्हणजे आता रोज व्हिडिओ होतील, जेवढं होईल तेवढं माझ्या करावं, करणारच. होणार नाही करणार. काय माहिती आवाज येतोय की नाही. आम्ही लवकरच नाही खाते आहे, लवकरच माईक पण घेऊ, म्हणजे तुमच्याशी संपर्क लवकर साधता येईल. एवढा असा मला ते एडिटिंगमध्ये असं मोठं जास्त नाही करता येणार. मला वाटतं खूप कमी झालं ते कमी झालं. तेल टाकणार थोडंसं, जीचा मला वास जरा हे होते. फ्रीज उघडायला जाणार होते. फ्रीज उघडला असता तर झाला आता असता. त्याच्यामध्ये टाकायचं आहे सॉस आरामात.
आज ट्रायपॉड नाही ते सगळं वांदे होत आहेत. मोबाईल कसा कसा ऍडजस्ट केला माझं मला माहिती. त्याच्यात घेऊन टाकूया. हा घे त्याच्यात. बस धागा जोडून एवढंच थोडं पाणी टाकायकडे कर. केवढं आहे ग ते, गोड होईल एकदम. पाणी टाकूया थोडं. हा पाणी तर टाकावं लागणारच आहे. हे धुवून टाकायचंय. आता केचप जाणार एवढं त्याच्यामध्ये. धुवून टाकायचं साबण आणून. धुवून टाकायचं साबण वगैरे आणतो मस्त. मम्मा अरे ताप त्याला उडते फुगडी दे आधी ताप. पाणी पाणी आण पाणी. बस 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 बस. सगळं मिक्स करून त्याच्यात टाकशील पाणी ते त्याच्यातच जाणार आहे तसंही. तरी पण मीठ गेलं नाही, मिक्स नाही झालं. थांब एवढं नको नको. थोडासा. एकदम सॉगी होईल राज. आता काय टाकायचं होतं? हे शेवटला टाकायचं. आता तू मिरच्या काढलेल्यास ना, मिरच्या चॉप केल्या. त्या मिरच्या टाकल्या. नाही हिरव्या टाकणार होतीस ना. तू नको बोललास ना. बस झालं एवढं. अजून काय टाकायचं? आता हे ते टाकूया. आता ते नको टाकूया ना. ऑरिगॅनो असेल तर टाक. टाकून बघूया. अरे कसं तरी लागलं तर राज. का नको नको नको. ते तू हे जर आहे ना ग्रेव्ही असते ना आपण बनवणार तर हे फक्त सुकं सुकं खायचं आपल्याला असं. सुकं सुकं दाखवून एक खाल्लास. इमॅजिन ह्याच्यामध्ये जर तो बॉक्सवाला कांदा असता तर, बॉक्सवाला कच्चा कांदा जसा आपण सोया चिली वगैरे मध्ये खातो तसं मला करायचं होतं. बॉक्स शेप मध्ये कापतात. आज पडतील का? त्याच्यामध्ये व्हाईट टी टाकलेलं आम्ही. बस एवढी ती. बस नंतर वरून थोडेसे टाकले जे त्याला अशी चिपकले पाहिजे. एवढे नको ते, नाही तर ती ती टाकी वरतून मिरतून काय नाही लागेल. आधी सांगतो. We should add some salt. नको नको जास्त खायला. चल थांब. बस होईल एवढं का पाणी टाकायचं अजून? नाही बस जास्त नाही, फक्त थोडस नावाला आपल्याला. टाक सगळं टाक नको बोलतो. ए मग नको बाबा. मला पाहिजे बाबा अशी सॉस सोबत खायला. अमेझिंग दिसतंय रे. मोबाईल मध्ये थांबा मंडई तुम्हाला दाखवतो. जरा जास्त जवळ. मला सिनेमा अशा प्रकारे सगळं झालेलं आहे. आमचे जो प्लॅन होता तो सक्सेसफुल झाला. आता बारी आहे फक्त टेस्ट करायची. तर टेस्ट करतो आम्ही आणि तुम्हाला कळवतो कसं काय ते. आणि याचे सिनेमॅटिक वगैरे घेतले. हां तर सिनेमॅटिक वगैरे घेतले आम्ही, ते तुम्हाला दाखवले असतीलच. त्याच्यानंतरच हा व्हिडिओ लागेल. तर आम्ही आता जेवायला बसतो कारण की आता वाजले किती? 3:30 म्हणजे ऑलमोस्ट 4 वाजायला आले. तर सकाळपासून काय खाल्लं नाहीये. हां आणि माझा आज प्लॅन होता आगमनाला जायचा खितुवाडीचा. तर दुर्दैवाने ते मला जायला नाही भेटलं. पण नेक्स्ट टाईम आपलं चिंतामणी आहेच, ते चिंतामणीला जायला भेटेलच ऑब्व्हियसली. आणि भेटूया आता जे तुम्हाला दाखवेनच खाताना वगैरे काय टेस्ट वगैरे दाखवेनच. आणि PC साफ केला तर, कारण की संध्याकाळी बाहेर जाणं झालं तर होऊ शकतं. तर PC साफ करणं कॅन्सल पण होऊ शकतं. तर गॉड नोस. तर बघूया भेटूया टेस्ट करताना.
ओके सो मंडळी, आता वेळ आहे ती टेस्ट करायची. तर घ्या, सुरुवात करा. चाल, एवढा वेळ खाऊ का? थांबा. चांगलं आलंय. गार्लिक म्हणजे मला आवडतं. ट्राय करू शकता घरी असं तुम्ही. थोडंसं डोकं चालू. तर आता खाली बघा. टाइमपास मध्ये लगेच दुसरा चमचा काढला घेतला. चांगलं आहे. हे थोडं अजून स्पायसी पाहिजे होतं, पण स्वीट आहे, चांगलं आहे. आपल्याकडे रेड चिली सॉस नव्हतं. हां, म्हणजे अजून आम्ही मिरची वगैरे टाकायला पाहिजे होती, पण चांगलं आलं. एकात तरी चांगलं आलं, मस्त आलं. असं नाही की खाऊच नाही केलं. बेस्ट. आणि समोर बघ दाखव, हे मॅन्डेटरी आहे आपलं. ॲज ऑलवेज. ह्याच्याशिवाय जेवण नाही झालं. सो हे आम्ही एन्जॉय करतो, खातो पटापट. प्राईसचं तर दाखवलं तुम्हाला. आता आम्ही पेटपूजा करतो आणि पुढे भेटूया. जर पी सी क्लिनिंग झाला तर पी सीचा पुढचं येईल तर भेटूया. नाही तर ब्लॉग एंड करेनच मी नंतर कधी ना कधी. तर भेटू. मंडळी, पी सी क्लीन करायचा राहून गेला आहे, तो आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये होईल. तर आज एवढाच. आम्ही खाऊन पिऊन झाल्यानंतर विश्राम घेतला चांगला, मस्त चेहऱ्यावर नाही दिसतच असेल. तर पी सी नेक्स्ट ब्लॉगमध्ये होईल. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा तुम्ही कसा क्लीन करतो कसा नाही. आणि असेच कुकिंगचे व्हिडिओ येतील थोडेफार अधूनमधून, जरा ट्राय चालू राहतील आमचे कुकिंगचे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर असेच ब्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघा.